तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तेव्हा पृथ्वीराजाने त्यासाठी धनुष्य सज्ज केले. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च. तेव्हा भूमीनं म्हणजे पृथ्वीनं स्त्रीरूप घेतलं आणि पृथ्वीराजापुढे ती प्रकट झाली आणि म्हणाली, अभवत झाली, अवदत म्हणाली, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. न अधिक अकरोत् संधी आहे. ती म्हणते पृथ्वीराजाला की हे राजा, तुझे वडील अतिशय दुःशासक होते, दुष्ट होते. वेनराज, त्यांनी राजधर्माचं कधीही पालन केलं नाही. तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. आणि मग त्याला घाबरून चोरांच्या भयामुळे मी धनधान्य फुलं फळं सगळं माझ्या पोटामध्ये मी लपवून ठेवलं, दडवून ठेवलं. चोर लुटारू यांच्या भीतीमुळे मी काय केलं की सगळं हे जे धनधान्य फुलं फळं माझ्या पोटात ठेवली. त्वं तु प्रजाहित दक्ष नृप. पण तू तर अतिशय प्रजेच्या हिताबाबत दक्ष असले राजा आहेस, प्रजेची काळजी घेणारा आहेस तू. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तरी अहम प्रसन्ना भविष्यामि. जर तू अतिशय प्रयत्नानं शेतीचं काम करशील तर मी नक्कीच तुझ्यावर प्रसन्न होईल. अतः धनुः त्यज. म्हणून तू धनुष्यबाणाचा त्याग कर. खनित्राणी हलान कुद्दालकान लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. ती काय म्हणते की जी शेतीची साहित्य आहेत म्हणजे खणण्याची हत्यारे, नांगर, कुदळ, विळी हे सगळं हातात घेऊन तू प्रजाजनांबरोबर शेती कर, शेतीच्या कामाला सुरुवात कर. भूमातुः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत्. भूमातेचा उपदेश मनात बाळगून पृथुवैन्य राजाने नद्यांची वाट प्रवाह अडवला आणि शेतीच्या कामासाठी पाण्याचा उपयोग केला. वृष्टिजलसंचयं कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत्. पावसाचे पाणी साठवून जलव्यवस्थापन त्यांनी केले. म्हणजे बघा त्या काळात सुद्धा काही सुविधा नसताना त्यांनी पावसाचं पाणी अडवलं आणि पाण्याचा योग्य उपयोग त्यांना शेतीसाठी केला, जलव्यवस्थापन केलं. भूमीम उर्वरतमाम कर्तुम प्रयतत. जमीन अत्यंत सुपीक करण्याचा त्याने प्रयत्न केला. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्यबीजानी अवपन्. त्यानंतर त्या शेतात लोकांनी धान्याचे बी पेरले. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां वृक्षाणां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी अनेक वृक्षांच्या बियांचं संकलन, निवड अतिशय परिश्रमपूर्वक केलं. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम् अकरोत्. त्याच्यानंतर त्यांनी बियांवर संस्करण म्हणजे प्रक्रिया करून त्याची पेरणी केली. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः. पावसानंतर त्या बियांना अंकुर फुटले. धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. आणि हा धान्यलाभ झाल्यामुळे सर्व प्रजाजन अतिशय संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रतीः च अभवत्. आणि हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर राज्य करण्यात अग्रणी आणि जनसेवाव्रती झाला. धन्यवाद.